फ्रांस 11 जयशंकर सांदई बनाम कानर बॉयज। टॉस जीता है यहाँ पे फ्रांस 11 जयशंकर सांदई और उन्होंने बैटिंग करने का फैसला किया है। सांदई के पैकर है हमारे प्रणाल लाले। लाले साहब जरा एटीएम खुला कीजिए तब जाके आपके बल्लेबाजों को मजा आएगा। 12th मैन दोनों टीमों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपका 12th मैन यहाँ पे होना जरूरी है। सांदई 12th मैन। मनीषी यादव साथ साथ चंद्रप्पा अनिवार साथ साथ हमारे बाबू दरेकर हमारे एक फॉरेस्ट ऑफिसर भी यहाँ पर आ चुके हैं। उनका भी मैं स्वागत करना चाहूँगा। उनका नाम मुझे पता नहीं है लेकिन जंगल आज हमारे लिए ज़रूरी है क्योंकि ये चारों तरफ हम देख रहे हैं डीपी रोड के चारों तरफ सीमेंट का जंगल बन चुका है और ऑक्सीजन के लिए जंगल की ज़रूरत है, पेड़ों की ज़रूरत है और उस पेड़ों के बचाव के लिए हमारे फॉरेस्ट ऑफिसर आ चुके हैं। उनका भी हम स्वागत करेंगे। रमेश यादव साहब उनका भी हम स्वागत करेंगे। लेकिन फिलहाल स्ट्राइकर एंड पर मंगेश गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए अक्षय। गिरिजा 11 कानूर बॉयज। अक्षय स्ट्राइकर एंड पर। सांदई पहले बल्लेबाजी कर रही है। अमर कोलंबे इनकी तरफ से इन्हें शुभकामनाएं आ चुकी है सांदई टीम को। चॉकलेट बॉय पहली गेंद और ये बढ़िया यॉर्कर डाली गई। गेंदबाजी की स्ट्रेंथ अच्छी नजर आ रही है जिसके बदौलत पहली गेंद डॉट जा चुकी है। डॉट जा चुकी है। फॉरेस्ट ऑफिसर क्या कहना चाहेंगे? इसी तरह पेड़ों को बचाते रहिए जिस तरह बॉलर ने रनों को बचाया। क्यों सही कहा ना मैंने? पेड़ पौधे हमारे लिए जरूरी है भाई। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। मिड ऑन के ऊपर इस गेंद को फील्ड किया लेकिन सिंगल मिला। सिंगल के साथ खाता खुल चुका है बल्लेबाजी के करने वाली टीम सांदई का। 1 रन जयशंकर सांदई। फ्रांस 11 प्रणाल लाले की ये टीम। सुदर्शन गंभीर सुमित रसाल और प्रणाल लाले जो फ्रेंचाइजी है इस बैटिंग करने वाली टीम के। लेकिन 2 गेंदों में महज 1 रन हो चुके हैं। स्ट्राइकर इन पर आ चुके हैं राज। विक्रांत पाटिल मुझे कह रहे हैं जिस विक्रांत पाटिल के बल्लेबाजी के ऊपर मुझे भरोसा था ऐसा मैं कह रहा हूं क्योंकि इन्होंने कुछ नहीं किया। मोरे साहब देखिए क्या ये मिसफील्ड हुई। दूसरा रन यहां पर पूरा होता हुआ और इन दोनों के साथ टोटल बढ़ता हुआ 3 रन। मोरे साहब इस मैच को बेहतरीन बनाने की कोशिश कर रहे हैं। हमारे शैलेश पावड़े साहब मुख्य ऑर्गेनाइजर यश यादव और सबसे ज्यादा मेहनत जिन्होंने की है वो है विनायक यादव। पावड़े साहब का एटीएम चुप बैठा हुआ है। यकीन मानिए मैच में मजा आएगा। फावड़े साहब इनका एटीएम मैंने कहा बंद हो चुका है। नहीं, बैंक चाहे बंद हो उनका एटीएम बंद नहीं होगा। टीम का टोटल 3 ही रन आ चुके हैं। काफी बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा अक्षय। और ये ऊंचा खेला है गेंद फाइन लेग बाउंड्री की तरफ जा रही है। बाबू दरेकर इस मैच को देख रहे हैं और इसी के साथ अंपायर का इशारा फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन बल्लेबाज बाएं हाथ के राज। ठोक डीजे श्रावणी।
साहेब फावडा घेऊनच आलेत. शैलेश मोरे साहब, अरे कोई भी हो एक ही है ना आप. कल्पेश मोरे. हाँ बिल्कुल. एटीएम नहीं, आपका एटीएम तो चालू रहता है हमेशा. मुझे पता है. मैंने आपके साथ 15 साल बिताए. रूपाली थिएटर में हम लोगों ने 7 पिक्चर देखी थी. टीम का टोटल 8 रन. वो पिक्चर किस तरह की थी ये मैं बता नहीं सकता. हाँ, खोपोली में है ना एटीएम. पिक्चर तो हम दोनों ने साथ में देखी थी. मनीष जी यादव और चंद्रप्पा अनिवार. अनिवार साहब का एटीएम खामोश है. प्राइस लगाना चाहिए. दिलदार इंसान है, लेकिन थोड़ा ठंडा महसूस कर रहे हैं वो. अरे भाई, बल्लेबाजों को लगाइए, गेंदबाजों को लगाइए, ताकि उनकी हौसला अफजाई हो जाए. हुनार में क्या है इनका? गैस एजेंसी क्या? अरे भाई, सिलेंडर का नाम मत लो. आम जनता परेशान है. मनीष यादव की मैं तारीफ करना चाहूंगा, क्योंकि इनके साथ मैंने कई साल बिताए हैं. रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी मिली. ये गेंद जा रही है स्क्वायर लेग. 4 रन. ओवरले का कोई तोड़ नहीं है. स्कूटी है, एलईडी टीवी है पब्लिक के लिए, बकरे का गोश्त है, सब कुछ है. 5, 6, 7, 8. क्योंकि शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे जिला परिषद में उन्होंने जो जीत हासिल की है, बड़े बड़े धुरंधर को परास्त करके. बड़े बड़े धुरंधर. क्यों बाबू दरगर, ठीक कहा ना मैंने? बड़े बड़े धुरंधर. 1000 रुपए का इनाम है आएगा कैच के लिए. क्राउड नहीं, किसी भी टीम के खिलाड़ी के लिए भी मौका है. ऐसा नहीं है कि खिलाड़ी नहीं ले सकते. खिलाड़ी भी लेंगे तो 1000 का इनाम है हमारे शैलेश पावड़े साहब. पब्लिक को भी, पब्लिक के साथ खिलाड़ियों को भी. नहीं नहीं, खिलाड़ियों को भी. अरे जाने दीजिए, अब रात भर खिलाड़ी जाग रहे हैं. यकीन मानिए, टोटल बना है आकाश 17 रन. 17 का खतरा. बाबू दरेकर जानते हैं, 16 बरस की बाली उम्र को सवाल. तो ये ज़रूर मैं कहना चाहूँगा, लेकिन खतरा ज़रूर है. चंद्रप्पा निवार के साथ में बैठा हुआ हूँ. मैं उनसे ज़रूर दरख्वास्त करना चाहूँगा, भाई एटीएम खोलो, खिलाड़ियों के लिए इनाम लगाओ, ताकि खोपोली में आए वो, उन्हें लगना नहीं चाहिए. हमारी खोपोली गरीब है. हा बघा, बाबू दरेकर यांनी एक वेगळं पारितोषिक लावलंय. टप्पा कॅच घेतला तरी थंड्याची बॉटल. आणि आत्ता कॅच घेतले, पण त्यांची आठ होती टप्पा बॉल. आमचे फॉरेस्ट ऑफिसर, त्यांचं मनापासून कौतुक करावं लागलं. इथे मात्र पहिला हादरा बसतोय. धावसंख्या झाली ती विक्रांत 17.
निश्चित रूप से बघा आपण म्हणतो आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी यांच्याकडे होता. महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावान मावळ्यांच्या साथीनं स्वराज्य निर्माण झालं आणि तो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर त्यानंतर मात्र 400 वर्षानंतर आपण जी महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव साजरा करतो. गेली अनेक वर्ष शिवछत्रपतींचा रोल सादर करणारे 15 वर्ष बाबू दरेकर आपल्या बरोबर आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. इथे मात्र एक धाव मिळते. धावसंख्येवर 18 धावा झाल्यात. धावफलकावर धावा झाल्यात ते 18. मैं वो इंसान हूँ जो माहौल देख के नहीं आता. अनिवार साहब माहौल बनाता हूँ. हमेशा से आपने भी देखा होगा 20 साल में खोपोली में आ रहा हूँ. मैं माहौल देख के नहीं आता, माहौल बनाता हूँ. क्योंकि क्राउड चाहे कितना भी हो, 2 हो 4 हो 4000 हो या फिर 40,000 हो, उनका एंटरटेनमेंट करना ये हमारा फर्ज है, ये हमारा कर्तव्य है. हाँ वो तो सही बात कही आपने. अमर अकबर एंथोनी हम लोग बैठे हुए थे. चंद्रप्पा अनिवार्य भी है. जब मैंने कहा 1200 बाजी फॉक तो उन्हें समझ चुका था मैं क्यों बोला. टीम का टोटल 19 समझ चुके हैं वो. 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. ओवर समाप्त हो चुके हैं. दो ओवर के खेल की समाप्ति हो चुकी है. 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. बैटिंग करने वाली टीम थी फ्रांस 11 हमारे प्रणय लाले साहब की. जयशंकर चांदई, अमर कोलंबे साहब, इनकी तरफ से इस टीम को शुभकामनाएं आ चुकी है. समीर सोमने साहब देखिए आप यहाँ पे नहीं है लेकिन बाबू दरेकर साहब का प्यार है. आपने लाइव लॉट्स किए थे वावरले की प्रतियोगिता में, उसके लिए आपको 1000 का इनाम गूगल पे आएगा आपको. समीर सोमणे बोला मैं. नाद करा पण आमचा कुठं असं वावरलेल्यांचा नाद आहे. मटणाचं जेवण आहे शेवटच्या दिवशी संपूर्ण पब्लिकला. आणि खरी गोष्ट आहे, पब्लिकला स्कूटी आहे लकी ड्रॉला, LED TV आहे, शूज आहेत, बरेच बक्षीस आहेत आणि मोफत लकी ड्रॉ आहे. रुपेश राऊत यांना मी विनंती करतोय, कानोरचे संघमालक. गिरिजा 11 कानोर बॉयज. लेकिन यहाँ पर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बाएं हाथ के बल्लेबाज ने. सिंगल मिला बाय के तौर पर अंपायर का इशारा आ चुका है और इस रन के साथ रन संख्या बढ़ती हुई. लेकिन इक्का दुक्का से काम नहीं चलेगा. आपको एक अच्छा टारगेट सेट करना है तो आपको यकीनन छक्के चौके लगाने होंगे. जिस तरह हमारे फॉरेस्ट ऑफिसर कह रहे हैं, आपको अगर ऑक्सीजन चाहिए तो पेड़ पौधे लगाइए. बगैर पेड़ पौधे आपको ऑक्सीजन नहीं मिलेगी. ठीक कहा ना मैंने सर? चलिए दोनों अंपायर्स के लिए बाबू दरेकर साहब, इनकी तरफ से 500 का इनाम. कौन है अंपायर इस वक्त? 3 अंपायर हैं लेकिन ग्राउंड पे 2 हैं तो उनके लिए इनाम आ चुका है. ग्राउंड पे कौन है? आकाश, बाला साळुंके और चुलबुल पांडे. टोटल बना है विक्रांत का स्कोर कार्ड ये कह रहा है कि 21 बना है चांदई का. लेकिन लंबे लंबे स्ट्रोक लगाने होंगे, यकीन मानिए. अंपायर्स के लिए भी इनाम आ चुका है. बाबू दरेकर वावरले में तो मैं उनकी जेब ही काट लूंगा. ये तो शुरुआत है, ये ट्रेलर है. नहीं वो थर्ड अंपायर को नहीं लगाते, मुझे पता है. ऑन फील्ड अंपायर जो मेहनत करेगा उसे इनाम मिलेगा. हाँ देखिए वो कह रहे कि इधर से भाग रहे उधर से भाग रहे, उनकी मेहनत है तो उनको इनाम देना चाहिए. हमारे मोरे साहब क्यों चुप बैठे हुए हैं?
स्वामी देशमुख तो कल से चुप बैठे हुए हैं, शायद धंधा मंदी चल रहा है। टीम का टोटल 22 22 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। और ये अच्छी गेंद डाली, तारीफ काबिल कानूर बॉयज। सचमुच ये बॉयज काफी मशहूर हो चुका है, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है। अंकित, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है अंकित द्वारा। ये अगर हैट्रिक लेते हैं ना तो बाबू दरेकर साहब इनकी तरफ से 1000 का इनाम। हैट्रिक लेते हैं तो। लेकिन ये गेंद गई बाउंड्री बार, सीमा बार। 4-4-4 ठोक दीजिए श्रावणी। से रुस्ते के नाम से मशहूर है वावरले में। उन्होंने कहा हमारे गांव वालों को आप कितना लूट रहे हैं, लेकिन मैंने कहा उनसे भाई गांव वाला लूटने के लिए तैयार है तो हम क्यों पीछे रहें। ग्राउंड बहुत ही बढ़िया है, वावरले का भी बढ़िया ही होगा। और इस गेंद को फेंका आर पार स्टेडियम पर, लंबा छक्का बल्लेबाज वैभव थेर के बल्ले से जबरदस्त छक्का आया। टीम का टोटल इस छक्के के साथ 32 ठोक दीजिए। जिजाऊ माता उद्गारल्या, शिवबा जरी माझा पुत्र असला तरी तो या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे। एक वेळ या मातेनं आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या महाराष्ट्रानं आपला स्वाभिमान गमावता कामा नये। धन्य ती जिजाऊ, धन्य ते शोभा। ठोक दीजिए। लवजी टीम यहाँ पे खेल ही नहीं रही है। शेकिन चिंचोली हार के कब के घर गए कल्पेश यादव। उनके लिए तो मैं यही गाना गाऊंगा, सो गया ये जहां, सो गया आसमां, सो गई है सारी मंजिलें, सो गई है चिंचोली टिंग टिंग। टीम का टोटल 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। और ये बहुत ही बढ़िया खेला है। गेंद कवर्स और एक्स्ट्रा कवर के बीच में से ट्रैवल हो रही है। डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर बाएं हाथ के बल्लेबाज ने ये 4 लगाया। 36 पे पहुंचता हुआ टोटल। चौथा ओवर प्रोग्रेस पर, चौथा ओवर है प्रोग्रेस पर। आकाश देशमुख हमारे साथ है, योगेश सर हमारे साथ हैं, साथ साथ मनीष मुंडे साहब कहाँ हैं, गायब हो चुके हैं क्या? हॅलो हॅलो, या सरपण पहा, या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी कडावचा एक अष्टपैलू खेळाडू अर्थात आमचे कौशल्य गौरव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील या ठिकाणी सरश हा नक्कीच, कुशल गुरव आमचे मित्र आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। या कुशल गुरव कुठे आहेत? त्याचबरोबर ISPL खेळणारा खेळाडू नितेश माळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना आपण आमंत्रित करूया, नितेशजी माळी यांना सुद्धा। व्यासपीठावरतीच आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मान करूयात। हा नक्कीच त्यांचा सन्मान केला जाईल। शैलजी फावडे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करूयात। चौकार आलाय मनीष,
त्यांचं स्वागत नक्कीच केलं जाईल. पण चौकारानं धावसंख्येला आखार येतोय चांदेरी संघाच्या. या चौकारानं धावा झाल्यात विक्रांत 40 धावा झाल्यात. दरेकर साहेब आमच्या बरोबर आहेत, मनीषजी यादव आमच्या बरोबर आहेत, चंद्रप्पा अनिवार साहेब आमच्या बरोबर आहेत. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये राजकारणाचा एक नवीन मार्ग त्यांनी निवडला होता. खरं तर मागच्या 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी नाही म्हणता येणार, 7-8 वर्षापूर्वी, कारण मध्ये प्रशासक लागला ना. नाही मला सगळं माहिती आहे खोपोलीचं. नक्कीच अविनाशजी तावडे साहेब उद्या कदाचित त्यांचं आगमन होईल. पण माळी साहेबांचं इथे स्वागत केलं जातं. ISPL खेळणारा खेळाडू, ISPL मधून खरं तर दिल्ली सुपरस्टार संघाकडून खरं तर हा खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर अशा खेळाडूंचा सन्मान होणं प्रवीणजी खरंच खूप गरज आहे. ना नक्कीच, कारण अशा खेळाडूंचा सन्मान होणं गरजेचं आहे. आजच्या युवकांना हे मोटिवेशन आहे. नीतू माळी साहेब इथे आलेत. कुशल गुरव कुठे आहेत? कुशल गुरव या आपण. हा माहिती आहे, तो रेकॉर्ड आता जग जाहीर झाला आहे. कारण 6 चेंडूमध्ये 1 धाव नाही आहे, तर 7 चेंडूमध्ये 1 धाव वाचवलेली आहे. ती 7 होते, 7 चेंडू. नीतू माळी बरोबर ना? शेवटचे 7 होते. झेल उडालाय, फलंदाज बाद. चांदई संघाला आणखीन एक हादरा मिळतोय. धावा झाल्या त्या 40. ठोक डीजे श्रावणी. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी ओळखलं होतं की समुद्रामार्गे सुद्धा हल्ला होऊ शकतो. द गॉड फादर ऑफ इंडियन नेव्ही असं छत्रपतींना म्हटलं जातं. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी पहिली समुद्री सेना उभी केली ते आपले राजे शिवछत्रपती महाराज. नक्कीच सगळं होईल. स्वामी देशमुख गप्प आहेत त्यामुळे काय होणार नाही. फावडे साहेब तुम्ही आहेत, पण स्वामी देशमुख यांचे पैसे खाण्यात मजा आहे. धावफलकावर धावा लागल्यात 41. बघा आवाज देतात लोक आम्हाला, दुगाडे लव यू बोलतात, लव यू. प्रेम करणारी लोक आहेत, म्हणून कॅन्सर सारख्या कठीण आजारातून मी परत आलोय. 1 धाव मिळते आणि एका धावेने धावफलकावर धावा लागल्यात त्या 42 धावा लागल्यात. 15 दिवसामध्ये कॅन्सर सारख्या आजारावर मात करून आम्ही पुन्हा मॅचवर परत आलोय. हे वाबर्ले वासियांचं प्रेम आहे, हे रायगड वासियांचं प्रेम आहे, खोपोली वासियांचं प्रेम आहे आमच्यावर. बघा बाबू दरेकर सांगतात जोडी लागली होती, पण ती कितीची लागली हे नाही त्यांनी सांगितलं. इथे मात्र शेवटचे चेंडू येतोय पंच. षटकार. धावा झाल्यात त्या 49 धावांची गरज आहे. बसा चंद्रप्पा साहेब. अहो झोप येतच असते, झोपेला जिंकतो तोच सिकंदर बनतो. राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाबू दरेकर आम्हाला नेहमी सांगतात की आम्ही मातोश्रीशी एकनिष्ठ. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं होतं, जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवलाही सांभाळा. आणि खऱ्या अर्थानं बाबू दरेकर याने उद्धव साहेबांची साथ अजूनही सोडलेली नाही आहे आणि ते सोडणारही नाही आहेत. आणि त्यांनी दाखवून दिलं रथी महारथींना की जिल्हा परिषद आमची आहे. आणि 3 हाराच्यावरती ना, बघा 3 हाराच्यावरती फरक म्हणतो मी, फरक
हा, असं म्हणतात ना मराठी माणसासाठी, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ही जात मराठ्याची. तसं वावरल्या विभागात घडलंय, चौ विभागामध्ये हे दाखवलंय बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकांनी. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चौक विभागासाठी. टोटल विक्रांत सर 48. 49 रनों की ज़रूरत. आकाश है ना वहाँ पे? आकाश सर कौन है अभी? मनीष, आकाश सर आएंगे. दिगंबर मोरे कहाँ हैं आप? बाबू दरेकर आपको ढूंढ रहे हैं. प्रीतम सरोदे यहाँ पर बैठे हुए हैं. कल्पेश यादव, दिगंबर मोरे, इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर, विनायक यादव के समर्थक, उनका भी हम स्वागत करेंगे. कर्ज से आए हुए हैं, कल रात से यहाँ पर आए हुए हैं, लेकिन अब बाबू दरेकर के एटीएम चलेगा क्योंकि 10,000 उन्होंने निकाले हैं. अभी अभी सूत्रों के आधार पर मुझे खबर पता चली है, सूत्रों के आधार पर, गोपनीय सूत्र जैसे होते हैं न्यूज चैनल के, उसी तरह इन्होंने 10,000 अभी निकाले हैं. 10,000 की गड्डी, 500 के 20 नोट उन्होंने निकाले हैं. मेरे जेब में तो 2-3 नोट जरूर जाएंगे. ₹1,000 का इनाम है लगातार 3 छक्कों के लिए. प्रीतम सरोदे, योगेश ढोले, दिगंबर मोरे और यादव इनकी तरफ से. लेकिन रन बने हैं 48. जीत के लिए 49 रनों की जरूरत. लेकिन माइक्रोफोन पर आएंगे आकाश सर. हॅलो, यस थँक्यू प्रवीण सर. खरं तर पाहायला गेलं तर ही मॅच आपण पाहतोय, अर्थातच कानोर बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना चांदई संघ. रात्रीच्या हंगामामध्ये पाहिलं तर या दोन्ही संघांनी एकाने बदलापूर विभागामध्ये सर्व प्रेक्षकांना अगदी आपल्या प्रेमात पाडलंय. तो अर्थात कानोर बॉईज संघ आणि त्यांच्या बरोबर असणारा तो अर्थातच कर्जत विभागामधून चांदई संघाचा नाव अग्र मानांकन घेतलं जातं. नक्कीच आकाश, खरं तर कानोर बॉईज आणि चांदई या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. पण खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी चषक्याचं वातावरण आहे ना, जे बदलून टाकलंय बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक बाबू दरेकर यांनी. वातावरण बदलून टाकलंय. पारितोषिकांची खैरात होते. शैलेश पावडे साहेब यांनी सुद्धा पारितोषिक लावलं, DJ मास्टरला सुद्धा दिलंय त्यांनी. पण आमचे मोरे साहेब कुठे आहेत? त्यांनी अजून DJ मास्टरला बक्षीस नाही दिलं. यस प्रवीण सर, खरं पाहायला गेलं तर बाबू दरेकर साहेबांचं आपण कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ही स्पर्धा पाहायला गेली तर आपले राष्ट्रवादी व शिवसेना उभेटी चषक, आणि खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नक्कीच पाहिलं तर सध्याच्या घडीमध्ये ते सदस्य आहेत. हा, 55,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता जे ऑनफिल्ड अंपायर आहेत बाबू दरेकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे, म्हणजे 500. खरं तर मला आठवण नव्हती, पण त्यांनी आठवण करून दिली, म्हणजे प्रामाणिक माणूस आहे. सर बरं, अजून एक गोष्ट खंत एवढीच आहे की तिसऱ्या पंचांना सुद्धा बक्षीस लावलं पाहिजे. नाही, मेहनत करेल त्यालाच. तिसऱ्या पंचांना फक्त टीव्हीवर पाहायचंय. जरूर सर, आता मॅचकडे लक्ष द्यावं. अर्थातच आता जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 49 धावसंख्येची. आपण दोन संघ मैदानामध्ये पाहतो, एकमेकांच्या विरुद्ध क्रिकेटच्या पटलामध्ये, क्रिकेटच्या रणधुमाळीमध्ये एकमेकांची विरुद्ध नक्कीच दोन हात करताना अर्थातच रुपेजी राऊत यांचा गिरिजा 11 कानोर बॉईज संघ पहिली गोलंदाजी केली, 48 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर पाहायचं गेलं तर त्याच्या ऑपोजिट असलेला संघ ज्याने 48 धावा जमवल्या तो फ्रान्स 11 जयशंकर चांदई संघ. दोन्ही संघ रात्रीच्या पर्वामध्ये पाहिलं तर अतिशय दर्जेदार खेळ करतात. आणि आज आपण या संघांना या आपल्या खोपोलीच्या मैदानामध्ये पाहतोय. जरूर या दोन्ही संघांमध्ये बॅटल चांगली लढणार, चांगली बॅटल होणार. अर्थातच गरज आहे धावसंख्येची. 49 धावा करायचे. अशा कित्येक मॅचेस दोघांनी एकमेकांच्या समोर खेळल्यात, परंतु आज मॅच नवीन आहे, स्पर्धा नवीन. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर मागे मारण्याचा केला प्रयत्न. सलामीची जोडी मैदानामध्ये तेजस आहेत आणि त्याचबरोबर वैभव सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना गेली. बॉलिंग ट्रॅकवर अर्थातच बॉलर असतील
ऋतिक दळवी आहेत. ऋतिक कोलंबे आहेत. ऋतिक कोलंबे बॉलिंग ट्रॅकवर. पहिला डॉट, यानंतरच्या बॉलवर पुल करण्याचा केला प्रयत्न. अगदी अंगावर शरीरावर आलेला बॉल त्याला पाठवून दिले लॉंग लेगच्या दिशेने, मिळाला चौकार. पंचाची भूमिका पार पडतात. त्यांनी नक्कीच आपल्या या पंचांसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलंय. नक्कीच बाबूदादांचं आपण करूयात या स्पर्धेच्या मधून सहर्ष स्वागत. धन्यवाद नक्कीच सर. यानंतरचा बॉल पुलचा फटका केल्याचा प्रयत्न केला. फिल्डर दूरवरून चेस डाऊन करतील पाहिलं तर बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमाला पार. मिळतील धावा 4. बॅक टू बॅक टोकलाय वैभव यांनी चौकार. मधून येतो तर अर्थातच बॅटर वैभव मैदानामध्ये बॅटिंग करतात. वैभव राऊत आहेत आणि पाहिलं तर जोडीला तेजस राऊत. ही जोडी कमालीची आहे. बदलापूरमधील पाहिलं तर हे कान्होर गाव आणि कान्होर गावचे खेळाडू या मैदानामध्ये आलेत. इथे डेच्या मॅच सुद्धा खेळले होते, परंतु पराभव तेव्हा झाला, परंतु आज विजयाच्या मार्गावर आगे कूच करतात. पण त्यांच्या समोर मोठ्या संघाचा पाहिलं तर इथं सामना असणार. अर्थातच पाहिलं तर आपण बॉलिंग ट्रॅकवर असलेला चांदई संघ मैदानामध्ये जसा उतरला तसा पाहिलं त्याचा बॅटिंगमध्ये खेळ चांगला केला. आणि आता पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर मिळवतात पहिली विकेट. गोलंदाजाला मिळते विकेट पहिली. खेळाडू बाद वैभव बॅक टू द डगआउट. नंतर मैदानामध्ये रबाडा होत अर्थात वैभव यांच्या ठिकाणी आपल्या टीमला जी गरज आहे समोरच्या संघाविरुद्ध 2 हात करण्याचे, समोरच्या संघासमोर आपल्या बॅटलमध्ये जिंकण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावायचे, यासाठीच मैदानामध्ये रवाना झाले. अर्थातच अंकित राऊत हे फलंदाज. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर खेळ पाहिला तर वैभव तेर सुद्धा आपण खेळताना पाहिलं, परंतु बॅटिंग चांगली झाली. अर्थातच राज यांची बॅटिंग जबरदस्त झाली. 24 धावा तब्बल त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच जमवलं आपल्या संघासाठी. आपण जर कान्होर बॉईज या संघाचा आपण विचार केला तर गिरिजा 11 कान्होर बॉईज या नावाने खेळताना रुपेजी राऊत सरांचा हा संघ आपण पाहतोय. पहिलं गोलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये अक्षय देशमुख एक आयकॉन खेळाडू पाहिलं तर आहेत या संघाचे. या संघाच्या नावाचा नक्कीच आपण विचार केला तर अक्षयचं नाव सुद्धा तालुका स्तरावर चांगलं गाजतंय. त्यांनी 8 धावा खर्च केल्या होत्या. सेकंड इनिंगमध्ये रस चेस करायच्यात. सगळं भेटणार. खोपोली 7 वेळा जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं भेटणार. काय आकाश? जरूर खोपोली आहे. खोपोली जर म्हटलं ना तर जोपर्यंत अजिंक्य दर्गे आणि आदित्य दर्गे आहे त्या विलास आहे सगळं भेटणार. मुंबई पुण्याच्या अगदी मधोमध असलेलं शहर आणि तिथे सर्व सोयी सुविधा नक्कीच उपलब्ध असणार. जरूर पाहिलं तर मॅच मध्ये पुन्हा एकदा नजरा लागतील सर्व प्रेक्षकांच्या. फटका दमदार आहे. उंच 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 रात्रीच्या वेळेत केलेला हल्ला. मिळाल्या धावा 6. आला A1 क्वालिटी षटकार. ठोकलीच्या श्रावणी. गिरिजा 11 कान्होर बॉईज संघाची जर पाहिली तर धावा तर म्हणजे 1 बाद 15 धावा. परंतु अपोजिट बाजूला पाहिलं तर फ्रान्स 11 जयशंकर 11 चांदई संघ या संघाने पहिल्या इनिंग मध्ये 48 धावा बनवल्यात. षटकार आल्यानंतर मात्र प्रणाल लाले टेन्शन मध्ये आले. ते डायरेक्ट बाबू दरेकर यांच्या कडेला बसायला आलेत. खरं तर टेन्शन मध्ये आलेत. प्रणाल लाले दोस्ती दुनियातला पाहिलं तर राजा माणूस आणि संदेश पाटील आणि त्याची दोस्ती ही सुद्धा चर्चेतला विषय आहे. अगदी पाहिलं तर प्रणाल लाले यांचा पाहिला तर जो त्यांचा बैल आहे सध्या तोही चर्चेतला आहे. आणि प्रणाल लाले यांची येत्या काही दिवसामध्ये टुर्नामेंट सुद्धा नक्की जाणार. बच्चा बैल, बच्चा AK-47
नक्कीच त्याची सुद्धा चर्चा पूर्ण पाहिजे तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते. त्याच पहिल्या तर नंदीने त्यांना स्कूटी सुद्धा जिंकून दिले. खरं तर प्रणाल लाले यांच्यासाठी जिंकून दिले ती स्कूटी आणि आपल्या मालकावरचं प्रेम म्हणून नक्कीच बैल अगदी जोरात पळतोय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज त्याच्यावर केलेला आक्रमण स्क्वेअरच्या दिशेने अगदी व्यासपीठाला सलामी देणारा टोकलाय. वन बाउन्स येतोय बॉल सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. अठ्ठेचाळीस बनवल्यात 49 करायचे टार्गेट मोठं आहे मैदानामध्ये. त्या टार्गेटचा पाठलाग सुद्धा तेवढा दमदार केला जातोय. इथे सुद्धा पहिल्यांदा पॉईंटच्या डोक्यावरून मारण्याचा केला होता प्रयत्न. फिल्डर तैनात आहेत. पकडला जाईल झेल. जाते चौकारानंतरची विकेट. जबरदस्त अशी कामगिरी. चिराग गोलंदाजी मार्कवर आहेत. माहिती आहे 48 झाल्यात. 49 करायच्या धावांचं टार्गेट मोठं आहे. जर आपण सरासरी जर पाहिलं तर 10च्या आसपास जरी धावा दिल्या तरी धावा होत नाहीयेत. परंतु बॅटिंग करणारा संघ हाच विचार करत असेल 12+ धावा आम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये करायच्या आहेत. मग पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आपण 15 आल्या होत्या आणि या पहिल्या बॉलवर आलेल्या चौकार. मग त्या इक्वेशननी जर चाललं तर नक्की धावा इथं कंप्लीट केल्या जाऊ शकतात. हा विचार पाहिलं तर कानवर बॉईज करत असणारच. आणि कानवर बॉईज आपण प्रामुख्याने विचार करूयात. अक्षय नक्कीच या मैदानामध्ये आहेत. अक्षय या मैदानामध्ये आहेत आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये रवाना झाले अर्थातच दिनेश राऊत गेलेत. दिनेश राऊत आल्या माठची एज लागली आहे का? हो लागली आहे. परंतु विकेटच्या मागे बॉलला अडवलं जाते. डॉट बॉल आलाय. मागील पहिल्या बॉलवर आलेला चौकार. तदनंतरच्या 2 बॉलवर इथे कोणती धावसंख्या नाही आहे. जमेची बाजू म्हणावं लागेल. अर्थातच फिल्डिंग करणारा फ्रान्स 11 जयशंकर चांदाई संघ. चांदाई संघ अगदी पाहिलं तर कर्जत विभागामध्ये बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो सुद्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची अक्षरशः दहशत सुद्धा माजवतो. तदनंतरचा बॉल पाहिला तर मिड विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर येथील बॉलपर्यंत परत एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी सुद्धा अतिशय वेगाने केली आहे. बॅकअप आहे तैनात आणि या बॅकअपच्या द्वारे मिळालेल्या धावा 2. सन्माननीय खोपोली पोलीस स्टेशनचे API ठाकरे साहेब नक्कीच इथे आलेत. त्यांचंही नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. ठाकरे साहेबांना विनंती असेल सर या व्यासपीठावर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. सन्माननीय API ठाकरे साहेबांना विनंती असेल साहेब या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. खोपोली शहराची नक्कीच चांगल्या प्रकारे सुरक्षा करण्याचं काम नक्कीच आपण घेतलंय. खरं तर या खोपोली शहरामध्ये कोणतंही चुकीचं काम घडू नये यासाठीच आपली असलेली जी कामगिरी आणि त्याचमुळे नक्कीच आपल्याकडे आदराने पाहिलं जातं. API आमचे ठाकरे साहेबांना विनंती असेल साहेब या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका उंच आहे. लांबी किती पाहिलं जाईल. क्षेत्ररक्षक येतील बॉल खाली. तदनंतर पकडलाय झेल मिड विकेटला. विकेट जाईल. खेळाडू बाद होतात अर्थातच. फलंदाज बाद. तेजस बॅक टू द डगआउट.
मेहनत केली जाईल, पण दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आले चिरागाने खर्च केल्या अवघ्या पाहिलं तर 7च धावा. पुन्हा एकदा नवीन बॉलर मैदानामध्ये आतिश आलेत. जिंकण्यासाठी करायच्यात तर 12 बॉलमध्ये 27 धावा करायच्या आहेत. नक्की हे कष्ट करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. पहिल्या इनिंगमध्ये आपण ज्या धावा खर्च केल्यात 48, त्या 48 धावा आणि म्हणजे आपल्याला 49 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा आपण नियम पाहतोय, त्या नियमाद्वारे जर आपल्याला धावा करायच्या आहेत तर नक्कीच एक धावा एक्स्ट्रा करायची आहे. तर समोरच्या संघापेक्षा एक पाऊल जास्त मेहनत करावी लागेल. आणि आयुष्य पाहिलं तर मेहनतीशिवाय काहीच देत नाहीये. नशिबाने आपल्याला सर्व काही मिळालेच, पण तो मेहनतीने आपल्याला ते टिकवायचं आहे. परंतु आता बॅटिंग स्ट्राईक एंडला खेळाडू असतील अर्थातच. दिनेशने वेगवान बॅट फिरवली होती, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अगदी रात्रीच्या अंधारामध्ये ज्या प्रकाशमय वातावरणामध्ये आपण जी मॅच पाहतोय, जी टुर्नामेंट पाहतोय, ती टुर्नामेंट प्रत्येक प्रेक्षकांच्या डोळ्याचं पार न पेडेल ना अशा प्रकारची टुर्नामेंट. खरं तर या आमच्या आयोजकांनी जी घेतलेली मेहनत, ही मेहनत पाहिलं तर एका दिवसाची नाहीच आहे. मागील पाहिलं तर डेची टुर्नामेंट 1 महिन्यापूर्वी तिथे होती, तेव्हाच अनाऊन्समेंट झाले होते. नक्कीच या व्यासपीठावर नक्कीच वेलकम असणारे आमचे सन्माननीय API सर, आमचे ठाकरे सरांचं नक्कीच आपण करूयात. मोस्ट वेलकम सर. या आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आलात आणि या स्पर्धेला नक्कीच एक अनोखं रूप प्राप्त झालं. आपलं सहर्ष स्वागत असेल. सरांना विनंतीचं सर आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचं आहे. काय जबरदस्त व्यक्तिमत्व, चेहऱ्यावरचं नक्कीच आपण जे ग्लो पाहतोय, अगदी रात्रीचा वेळ तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एकच नक्कीच गोष्ट आहे की माझं खोपोली शहर अगदी शांतमय आणि त्याचबरोबर चांगल्या स्थितीमध्ये राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांची नक्कीच या स्पर्धेमध्ये एक आगेकूच धाव. सरांचं नक्कीच या स्पर्धेमध्ये करूया आपण सहर्ष स्वागत. सिंगल धाव आले अतिशच्या विरुद्ध. आता मॅचमध्ये धावा झाल्या त्या 23. आता अजूनही जिंकण्यासाठी 26 धावासंख्येची गरज. 10 बॉल आणि 26 धावा करायचे आहेत. बॅटिंग केली जाईल का, मैदानामध्ये धावा कराव्या लागतील. फटका उंच मारण्याचा प्रयत्न नक्कीच इथं केला जातोय. पहिलं तर बॉल जाईल डीपमध्ये, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न झालाय का सक्सेसफुल, पाहिलं आणि त्याचबरोबर 2 धावा केल्यात कंप्लीट. या 2 धाव्यांच्या मध्येने आता स्कोअरमध्ये जिंकण्यासाठी थोडंफार पाहिलं तर पुढे जाण्याचं काम करतात अर्थातच बॅटिंग करणारा गिरिजा 11 कानोर संघ. या संघाने कानोर म्हणजे अर्थातच बदलापूरहून इथपर्यंत आलेत, मग एवढ्या दूरवरून आले तर नक्कीच खेळ सुद्धा चांगला सादर करावाच लागेल. प्रेक्षक वाट पाहतात की कधी कानोर संघाच्या बॅटमधून चौकार षटकार येणार. 9 बॉलमध्ये आता गरज असणार ती 24 धावासंख्येची. याखर बॉल, जबरदस्त बॉल टाकला जातोय. बॅट बॉलचा संपर्क होतच नाहीये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाकडून. आता नंतर आपण आमंत्रित करूयात पुढच्या मॅचच्या टॉससाठी अर्थातच मंगलमूर्ती कालुंद्रे संघाचे कॅप्टन, त्याचबरोबर मोर्या 11 आयशा 11 पलेसस संघाचे कॅप्टन. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण नक्कीच टॉससाठी आमंत्रित करूयात. कालुंद्रे संघाचे कॅप्टन आले तर आपण मोर्या आयशा 11 पलेसस संघाच्या कॅप्टनला सुद्धा आपण आमंत्रित करूयात. फटका जबरदस्त आहे. अगदी पाहिलं तर सरळ रेषेमध्ये जातोय, जाईल सीमा ओलांडून. आणि या षटकाराने आता या मॅच मध्ये रंगत नक्कीच गरमाट वाढवले. रात्रीच्या अंधारामध्ये नक्कीच पाहिलं तर इथे उजेडामध्ये उजेडाच्या दिशेने नक्कीच जाण्यासाठी नक्कीच हा ठोकलेला षटकार. मिळाला धावा 6. बिग षटकार. व्यासपीठावर नक्कीच उपस्थित असलेले आमचे API सर, आता ठाकरे सरांचं इथे या स्पर्धेमध्ये शुभागमन होत आहे. 7 बॉल 18 धावासंख्येची गरज असणार आहे. या मुख्य अतिथी मंचावर आमचे मुख्य आयोजक विनायकदादा जाधव इथे शुभसन्मान नक्कीच करतील. मायची उबदार शाल सोबत पाहिलं तर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण अर्थात आमचे सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये आमच्या ठाकरे सरांचं शुभागमन नक्कीच केलं जातं. त्यांचा सत्कार केला जातोय, त्यांचा सन्मान केला जातोय. अगदी सन्मानाला पात्र असलेले आमचे नक्कीच ठाकरे सर, त्यांचा सन्मान इथं या व्यासपीठावर केला जातोय. खरं तर त्यांच्याकडे पाहून प्रत्येकाला एक पोलीस बनण्याची जिद्द निर्माण होली. काय पर्सनॅलिटी आहे पाहिलं तर. आणि त्याच आमच्या ठाकरे सरांचा सन्मान केला झालाय. तदनंतर ही मॅच पाहण्यासाठी टुर्नामेंटला नक्की शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय नितीनजी गोरे सर सुद्धा आलेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष स्वागत. दादांना विनंती असतात या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आता 18 धावासंख्येची गरज. ही मॅच थोडी कठीण स्थितीमध्ये पोहोचली आहे.
मॅच जर पाहायला गेली तर खूप कठीण स्थितीमध्ये पोहोचले, परंतु या कठीण स्थितीमधून बाहेर पडावंच लागेल. आणि हीच पहिले तर आपल्या या मराठीची शिकवण आहे. परिस्थिती किती कठीण असू दे, किती हालाकीची असू दे, आपल्याला मेहनतीने आपल्याला या मॅचमधून जिंकावंच लागेल. जिंकण्याचं स्वप्न निर्माण करावं लागेल. जिंकण्याचं स्वप्न आपण जे उराशी घेतलंय ते अगदी या आजच्या दिवसामध्ये स्वप्न पूर्ण करावं लागेल. जरूर आपण टॉससाठी आमंत्रित करूयात. पलेस्पे संघाचे कॅप्टन आलेत, सोबतीला असतील पहिले तर मंगलमूर्ती कालुंद्रे संघाचे कॅप्टन. विनंती असेल आमच्या सन्माननीय API ठाकरे सरांना की आपल्या शुभ हस्ते सर आपण या येणाऱ्या मॅचचा टॉस सुद्धा करायचा आहे. आपल्या या शुभ हाताने नक्कीच येणाऱ्या मॅचचा टॉस सुद्धा करायचा आहे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल, परंतु या मॅचमध्ये रंग तयार होतो. या मॅचमध्ये रंग चढला अगदी या रात्रीच्या अंधारामध्ये. 6 बॉलमध्ये करायच्या त्या पाहिलं तर 18 धावा मोठी चेस करायची आहे. बॅटिंग स्ट्राईक एंडला खेळाडू दिनेश आहेत. पहिला बॉल वाटची एज लागली आहे. एष्ट्यांच्या मागे कॅच पकडला जातोय. विकेट, पहिल्या बॉलवर आलेली विकेट. खेळाडू बाद. पळेस्पे संघाने टॉस जिंकला, निर्णय सुद्धा त्वरित सांगायचा आहे. इनिंग संपायच्या आधी निर्णय सांगायचा, त्यावर अंमलबजावणी सुद्धा करायची. आजचा पाहायला गेलं तर फायनलचा दिवस. इथून आपल्याला आज पाहिलं तर अजून 2 मॅच नंतर समजेल की अगदी पाहिलं तर टॉप 5चा संघ कोणता आहे. आपण जर पाहिलं तर आज ही स्पर्धा शेवटच्या दिवसांमध्ये पोहोचले. मग आपण 5 पूलमध्ये जी स्पर्धा खेळवली ABCDE. ई ग्रुपमधून आपण सुरुवातीला पाहिलं तर पालीभुतुली संघ नक्कीच पुढे गेला आहे. नंतर पाहिलं तर D ग्रुपमधून वावरले, तदनंतर C ग्रुपमधून मालदेव संघ आणि B ग्रुपमधून मोहोपाडा दहिवली संघ. आणि आज A पूलच्या मॅचेस आणि A पूलच्या मॅचमधून कोणता संघ पुढे जाणार यासाठीच रंगणारे सामने. 5 मध्ये 18ची गरज न्यू बॅटर मैदानामध्ये खेळायचा होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. स्ट्राईक नक्कीच आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न मानत असणार अर्थात अक्षय देशमुख. आणि अक्षय देशमुख यांना दाखवावं लागेल मागील बॉलवर त्यांनी जो षटकार ठोकला होता त्याप्रमाणे बॅटिंग करून दाखवावी लागेल. का आपण कानवर वरून इथपर्यंत पोहोचलोय. कानवर म्हटलं तर बदलापूर म्हणजे इथून पाहिलं तर अवघे 50 किलोमीटरचं अंतर जरूर असणार, परंतु आपण रायगड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आपला ठाणे जिल्ह्याचा खेळ दाखवायलाच पाहिजे. आणि ठाणे जिल्ह्याचा खेळ किती दर्जेदार होत चाललाय तो सुद्धा दाखवायचा असेल तर या पाहिलं तर रायगडामधील या आपल्या चांदई गावच्या खेळाडूंसोबत चांगला दर्जेदार खेळ केला तर नक्कीच पाहिलं तर ठाणे जिल्ह्याचं सुद्धा इथे कौतुक केलं जाईल, कानोरचं कौतुक केलं जाईल. परंतु धावा येणार का, परंतु धावा काय कशा येणार हे सुद्धा पाहूयात. परंतु बॉलिंग ट्रॅकवर असणारे वैभव तेर, टीमचे A1 क्वालिटी, कोणत्याही क्षणी मॅचला जिंकण्याची क्षमता असणारे गोलंदाज, त्यांनी आतापर्यंत पाहिलं तर चांगल्या प्रकारचे बॉल हाताळलेत आणि त्याचबरोबर विकेट गेल्यात या ओव्हरला 2. अक्षय बाट फिरवली होती मॅच मध्ये. तुम्हाला जिंकायचंय तर धावा करायचे, बॅटला बॉल ब्रश करावाच लागेल. इथे नाही तर तुम्हाला तब्बल वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. हे पहिलं पर्व अगदी पाहिलं तर दिमागदार खास आहे आणि या पहिल्या पर्वामध्ये पाहिलं तर चॅम्पियन बनण्याची प्रत्येकाला इच्छा आहे. मग प्रत्येक जण हाच विचार करतो कोणती स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये नक्कीच आपण चॅम्पियन का ठरू नये यासाठी मेहनत करावी लागेल. जबरदस्त फटका, अगदी पाहिलं तर फिल्डर आहे तैनात तिकडे, परंतु मिळेल ती फक्त आता 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पंच या 2 धावा नाही आहेत, रनआउट साठी चेक केला जाईल. अगदी पंच सांगतायत की तिसऱ्या पंचाकडे भूमिका वर्ग केली. अर्थातच पहिले तर मुन्ना पिंगले सर की तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जरूर पाहिलं तर 2 पंचांच्या डोळ्यामधून जर का अशा प्रकारचे डिसिजन जरी राहिले, परंतु आमची KTC लाईव्हची टीम आणि त्यांना तेवढी साथ आमच्या तिसऱ्या पंच मुन्ना पिंगले सरांची सुद्धा भेटेल. पाहिल्या जाईल वॉर रूममध्ये आमच्या या टेक्निशियन टीमकडून छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतली जाते. आमच्या या टेक्निशियन टीमकडे मुन्ना पिंगले सर आहेत. आणि दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर कर्जत खालापूरमधली सुद्धा म्हटलं तरी चालेल, परंतु कर्जतमधली सर्वात शिस्तीचा संघ म्हणून नेहमीच चांदई संघाकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याकडे पाहून बरेच संघ पाहिले तर आज क्रिकेटच्या पटलावर स्वतःचा खेळ नक्कीच इम्प्रूव्ह करतायत. आणि चांदई संघ म्हटलं तर रात्रीच्या अंधारामधला पाहिलं तर अगदी वटवाघूळ, जिथे पाहिलं तर चांदई संघ असेल तिथे छोट्या छोट्या गोष्टीची कसं पूर्ण करतो आणि रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू बाद होत आहेत. मॅच 48 धावा झाल्या होत्या, 49 करायच्या होत्या. चांदई संघाने पाहिलं तर पहिल्या बॅटिंग करताना जेव्हा फ्रान्स 11 जयशंकर चांदई या नावाने खेळतोय आणि त्या नावाने खेळत असताना तब्बल 48 बनवल्या. समोरच्या संघाला 49ची गरज. अर्थातच गिरिजा 11 कानर बॉईज रुपेजी राऊत सरांचा हा संघ आहे,
पण त्या संघाला धावा बनवताना थोडी दमछाकच जरूर होते. थोडं संकटात अडकलाय नक्कीच संघ. अक्षय मारण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगला, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. शरीराला बॉल नक्कीच इथं लागलाय. वैभव थेर चांगली गोलंदाजी करतात. आपलं नाव ज्या प्रकारे गाजले वाजले त्याला साजेशी अशी नक्कीच इथं खेळी करतात. अर्थातच पाहिलं तर इथे चांदई संघ या मॅचच्या विजयाच्या अगदी जवळ पोहोचलाय. अगदी विजयाच्या जवळ पोहोचल्या, परंतु विजयाचा शिल्पकार आता करावा लागेल स्वतःच्या संघाला. शेवटचा बॉल नक्कीच या स्पर्धेमध्ये नक्की त्यांचा या इनिंग मधील या ओव्हर मधील नक्कीच बाकी असेल. हेलिकॉप्टर उडवायचा होता, उशीर झालाय. बॉल पाहिला तर बाउंड्री पर्यंत फक्त गेला, धाव मिळाली नाही आणि या मॅचला अगदी सोप्या पद्धतीने विजय झालाय. रन डिफेंड करताना विजय झालाय. अर्थातच पाहिलं तर संघ म्हणजे फ्रान्स 11 जयशंकर चांदई संघ विजय झाला. आणि अर्थातच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हॅलो बघा, आत्ताच्या मॅचमध्ये जे 2 पंच होते अर्थातच सूरज पांडे सर आणि त्याचबरोबर बाळा सर होते. या दोन्ही पंचांना नक्कीच आमचे सन्माननीय पाहुणे अर्थातच बाबू दरेकर साहेबांच्या शुभ हस्ते तब्बल 500-500 हजार रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाते. नक्की ते कॅश प्राईज